नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवर। शेतकरी बांधवांनो, आता एक अशी बातमी समोर आली आहे जे ऐकून प्रत्येक नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर हास्य येईल। कित्येक दिवसांपासून शेतकरी एकच प्रश्न विचारत होते, केवायसी केली नाही तर पैसे मिळणार नाहीत का? केवायसी साठी वेळ नाही, कार्यालयात चक्रा मारायच्या कुठून? पण शेतकरी बांधवांनो, आता हे सगळे प्रश्न संपले आहेत, कारण सरकारने एक असा मोठा निर्णय घेतला आहे। केवायसीची अट पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे आणि त्यामुळे आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। जे शेतकरी नियमितपणे कर्ज भरत होते त्यांना 50,000 रुपये इन्व्हेस्टमेंट देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे आणि आता सहकार विभागाने पहिली यादी घोषित केली असून त्या यादीतील शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांमध्ये आधीच पैसे जमा व्हायला लागले आहेत। मग नेमकी ही योजना काय आहे? केवायसीची अट रद्द केली, कोणत्या जिल्ह्यात आधी पैसे येणार आणि तुमच्या खात्यावर पैसे कधी येणार, हे सगळं आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत। हा व्हिडिओ मध्येच सोडून जाऊ नका, कारण तुमच्या जिल्ह्याचे नाव यादीत आहे की नाही हे शेवटपर्यंत थांबल्यानंतरच समजेल। आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आता चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा। शेतकरी बांधवांनो, सगळ्यात आधी हे समजून घ्या की ही योजना नेमकी कोणासाठी आहे। ही योजना त्या शेतकऱ्यांसाठी आहे जे नियमितपणे आपले पीक कर्ज भरत होते। शेतकरी बांधवांनो, विचार करा, एक शेतकरी असा आहे जो दरवर्षी वेळेत बँकेत जाऊन कर्ज भरतो, पाऊस आला तरीही कर्ज भरतो, पीक गेले तरीही भरतो आणि घरातून उसने पैसे घेऊन कर्ज भरतो, कारण त्याला माहित आहे की वेळेत कर्ज भरले नाही तर क्रेडिट रेकॉर्ड खराब होते, पुढच्या वेळी कर्ज मिळत नाही, म्हणून तो कसाही करून वेळेत कर्ज भरतो। पण ज्यांनी कर्ज भरले नाही त्यांना कर्ज माफी मिळाली आणि वेळेत कर्ज भरणाऱ्याला काय मिळाले तर काहीच नाही। हा अन्याय होतो ना? आणि या अन्यायावर उत्तर म्हणून सरकारने हा निर्णय घेतला आहे। जे नियमित कर्ज परतफेड करतात त्यांना 50,000 रुपये इन्व्हेस्टमेंट म्हणजे प्रोत्साहन अनुदान दिले जाणार आहे। हे पैसे म्हणजेच त्यांच्या प्रामाणिकपणाचे बक्षीस आहे। शेतकरी बांधवांनो, हा निर्णय ऐकून प्रत्येक प्रामाणिक शेतकऱ्याच्या मनात आनंद झाला असेल हे नक्की। शेतकरी बांधवांनो, आता केवायसीची अट रद्द का केली हे समजून घ्या। सुरुवातीला सरकारने सांगितले होते की पैसे मिळवण्यासाठी ई-केवायसी करणे आवश्यक आहे, पण शेतकऱ्यांनी एक महत्त्वाची विनंती केली। ते म्हणाले की आम्ही शेतात काम करतो, आम्हाला केवायसी साठी वेळ नाही, गाव दूर आहे, सेतू केंद्र दूर आहे, केवायसी करायला 1 दिवस जायला लागतो आणि त्या दिवशी शेतीतील कामे राहते। शिवाय अनेक वृद्ध शेतकऱ्यांना मोबाईल वापरता येत नाही, त्यांना ई-केवायसी कशी करायची हेच माहित नाही। या सर्व विनंत्या ऐकल्यानंतर सरकारने एक असा मोठा निर्णय घेतला की केवायसीची अट पूर्णपणे रद्द करण्यात आली। आता केवायसी नसली तरीही पैसे मिळतील, पण शेतकऱ्यांचे नाव पात्र यादीत असणे आवश्यक आहे आणि बँक खाते आधारशी जोडलेले असणे हेही आवश्यक आहे, बाकी कोणती अट नाही। शेतकरी बांधवांनो, हा किती मोठा दिलासा आहे ना? शेतकरी बांधवांनो, आता सहकार विभागाने घोषित केलेल्या पहिल्या यादीबद्दल बोलूया। सहकार विभागाने पहिल्या टप्प्यात काही जिल्ह्यांचे नाव जाहीर केले आहेत। त्या यादीतील शेतकऱ्यांच्या खात्यात आता पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। कोल्हापूर जिल्हा सर्वात आधी। कोल्हापूर जिल्ह्यातील नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर 50,000 रुपये जमा होण्यास आधीच सुरुवात झाली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तुमच्या बँक खात्यात एकदा चेक करा, पैसे आलेले असतील तर दुसरा जिल्हा आहे सातारा। सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यातही पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। सहकार विभागाने सातारा जिल्ह्याचा समावेश पहिल्या यादीत केला आहे। पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील पहिल्या टप्प्यात लाभ मिळणार आहे। पुण्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांतर्फे हे पैसे वाटप केले जात आहेत। नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यातही पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। सांगली जिल्ह्यातील नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना देखील या यादीत स्थान मिळाले आहे। सोलापूर जिल्हा देखील पहिल्या यादीत आहे। सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बँकेत जाऊन एकदा चेक करा। छत्रपती संभाजीनगर जिल्हा देखील या यादीत आहे। मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे। लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील पहिल्या टप्प्यात लाभ मिळणार आहे। बीड जिल्हा देखील यादीत आहे। धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील या इन्व्हेस्टमेंटचा लाभ मिळणार आहे। जालना जिल्हा देखील पहिल्या टप्प्यात आहे। परभणी जिल्हा देखील यात आहे
आणि हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील पहिल्या टप्प्यात पैसे मिळणार आहे. शेतकरी बांधवांनो, आता विदर्भातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती. अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या सर्व जिल्ह्यांचा समावेश दुसऱ्या टप्प्यात आहे. दुसऱ्या टप्प्याची यादी लवकरच जाहीर होणार आहे, त्यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांनी निराश होऊ नये. तुमचे पैसे येणार आहेत, फक्त थोडा वेळ लागेल. उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांचा समावेश दुसऱ्या टप्प्यात होणार आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोकणातील जिल्ह्यांमध्ये देखील दुसऱ्या टप्प्यात वाटप होणार आहे. शेतकरी बांधवांनो, आता एक महत्त्वाची गोष्ट सांगते. तुम्हाला नियमित कर्ज भरत होतात हे कसे सिद्ध होणार? शेतकरी बांधवांनो, यासाठी तुम्हाला काही वेगळे करायची गरज नाही. सहकार विभागाने बँकांकडून माहिती घेतली आहे. ज्या शेतकऱ्यांनी नियमितपणे कर्ज भरले आहे त्यांची यादी बँकांनी सरकारला दिली आहे. त्या यादीच्या आधारे सहकार विभागाने पात्र शेतकऱ्यांची यादी तयार केली आहे. म्हणजेच तुम्हाला कुठेही जायची गरज नाही, कोणतेही कागदपत्र द्यायची गरज नाही. फक्त तुमच्या बँक खात्यात आधार जोडलेले असणे आवश्यक आहे. जर आधार बँकशी जोडलेले नसेल तर मात्र एकदा बँकेत जाऊन हे काम पूर्ण करून घ्या. कारण आधार जोडलेले नसेल तर डीबीटीच्या माध्यमातून हे पैसे खात्यावर येणार नाहीत. शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची सूचना द्यायची आहे. अनेक चॅनलवर चुकीची माहिती पसरवली जात आहे. कोणी सांगत आहे पोर्टलवर नोंदणी करा, कोणी सांगत आहे अर्ज भरा, तर कोणी सांगत आहे की पैसे भरा मगच तुमचे नाव यादीत येईल. शेतकरी बांधवांनो, या सर्व गोष्टी खोट्या आहेत. या योजनेसाठी कोणत्याही वेगळा अर्ज करायची गरज नाही, कोणत्याही पोर्टलवर नोंदणी करायची नाही आणि कोणालाही एक पैसाही द्यायचे नाही. जर कोणी असे सांगत असेल तर तो निश्चितपणे फसवणूक करत आहे. थेट तुमच्या जिल्ह्याच्या सहकार विभागाशी संपर्क करा किंवा तुमच्या जिल्हा मध्यवर्ती सहकार बँकेत जा आणि विचारा. शेतकरी बांधवांनो, आता एक महत्त्वाच्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे आहे. ज्यांनी कर्ज नियमितपणे भरले नाही त्यांना या योजनेचा लाभ मिळणार का? शेतकरी बांधवांनो, हे इन्व्हेस्टमेंट म्हणजे प्रोत्साहन अनुदान आहे. हे फक्त त्यांच्यासाठीच आहे जे नियमित कर्ज भरत होते. ज्यांनी कर्ज भरले नाही त्यांच्यासाठी वेगळी कर्जमाफी योजना आहे. त्यामुळे दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. नियमितपणे भरणाऱ्यांना इन्व्हेस्टमेंट मिळते आणि ज्यांचे कर्ज थकले त्यांच्यासाठी कर्जमाफी योजना आहे. शेतकरी बांधवांनो, दोन्ही योजना वेगवेगळ्या आहेत, हे लक्षात ठेवा. शेतकरी बांधवांनो, आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या खात्यात पैसे आले की नाही हे तुम्हाला कसे कळेल? तर तुम्हाला 3 मार्गांनी कळणार आहे. पहिला मार्ग म्हणजे तुमच्या मोबाईलवर मेसेज येईल. ज्या मोबाईल नंबरवर बँक खाते जोडलेले आहे त्यावर पैसे जमा झाल्याचा मेसेज येईल. दुसरा मार्ग म्हणजे तुम्ही बँकेत जाऊन पासबुक अपडेट करा. पासबुक मध्ये 50,000 रुपये रक्कम जमा झाल्याची नोंद दिसेल. तिसरा मार्ग म्हणजे तुम्ही मोबाईल बँकिंग द्वारे चेक करू शकता. जर तुमच्याकडे मोबाईल बँकिंग आहे तर तेथे बघा. शेतकरी बांधवांनो, तुम्ही तिन्ही मार्गांनी पैसे आले की नाही हे तपासू शकता. शेतकरी बांधवांनो, आता या निर्णयाचे महत्त्व समजून घेऊया. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्याला इन्व्हेस्टमेंट देण्याचा हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण यामुळे शेतकऱ्यांना प्रामाणिकपणाचे बक्षीस मिळाले आहे. त्यामुळे भविष्यात इतर शेतकरीही नियमित कर्ज भरण्यास प्रोत्साहित होतील. यामुळे बँकिंग व्यवस्था अधिक मजबूत होईल आणि भविष्यात शेतकऱ्यांना कर्ज मिळणे सोपे होईल. KYC ची अट रद्द करण्याचा निर्णय देखील शेतकऱ्यांच्या विनंतीवरून घेतला गेला. हे दाखवते की सरकार शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकते आणि त्यावर योग्य निर्णय घेते. शेतकरी बांधवांनो, हा एक चांगला बदल आहे. शेतकरी बांधवांनो, आता शेवटची महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुमच्या यादीत तुमचे नाव नसेल आणि जर तुम्हाला पैसे आले नाहीत तर काय करायचे? पहिली गोष्ट म्हणजे घाबरू नका. यादी मोठी आहे आणि वाटप टप्प्याटप्प्याने होणार आहे. थोडा वेळ लागू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत जा आणि चौकशी करा. तिसरी गोष्ट म्हणजे तुमच्या तालुक्याच्या सहकार अधिकाऱ्याशी संपर्क करा. ते तुम्हाला योग्य मार्गदर्शन देतील. शेतकरी बांधवांनो, तुमचा हक्क आहे तो मागण्यात काही चुकीचे नाही. निर्भयपणे विचारा. शेतकरी बांधवांनो, आता तुम्हाला एक असा प्रश्न विचारते की जर तुम्ही नियमित कर्ज भरत होता का? जर हो तर कमेंटमध्ये हो असे लिहा आणि तुमच्या जिल्ह्याचे नाव लिहा, जेणेकरून आम्हालाही समजेल की तुम्ही या योजनेचे लाभार्थी आहेत की नाही. शेतकरी बांधवांनो, ही बातमी तुमच्या
तुमच्या सर्व शेतकरी मित्रांना आणि कुटुंबाला आत्ताच शेअर करा, जेणेकरून तुम्हाला ही महत्त्वाची बातमी सर्वात आधी पोहोचेल. आणि तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत जय जवान जय किसान.